नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे ड्रग इन्स्पेक्टरची भरती आलेली आहे आणि त्यासाठी आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला वाटलं आहे हे हे क्वेश्चन जे आहेत ते स्वतः बनवलेले आहेत आणि ॲज अ ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम लेवलच्या हिशोबाने बनवलेले आहेत. हा व्हिडिओज तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर क्वेश्चन्स आणि MCQजचा जर पॅटर्न आवडला आणि तुमची जर एक्झामसाठी हेल्प होत असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपला चॅनल आहे फार्मा एक्झाम सर्कल. तर आजचा आपण टॉपिक आहे आपला ते आहे बायोकेमिस्ट्रीचा. बायोकेमिस्ट्रीमध्ये आज आपण एन्झाईम्स कवर करणार आहोत. एन्झाईम्समध्ये इंट्रोडक्शन, मार्कर्स, ॲप्लिकेशन, फॅक्टर्स अफेक्टिंग ॲक्टिव्हिटी. तर पहिला क्वेश्चन आहे, एन्झाईम्स आर बायोलॉजिकल कॅटलिस्ट मेनली कंपोज्ड ऑफ. ऑप्शन ए लिपिड्स, ऑप्शन बी प्रोटीन, ऑप्शन सी कार्बोहायड्रेट, ऑप्शन डी न्यूक्लिक ॲसिड. तर आपल्याला माहिती आहे एन्झाईमचं मेजर पार्ट जे आहे ते प्रोटीन कवर करत असते. प्रोटीनियस पार्ट असते. 80% पार्ट प्रोटीनच कवर असते. म्हणून मेजर पार्ट्स असते तर त्यांचा नाही का मेनली कंपोज ऑफ ते प्रोटीन्स असते. बायोलॉजिकल कॅटलिस्ट असतात. त्यानंतर येऊ आपण सेकंड क्वेश्चन. द नॉन प्रोटीन पार्ट ऑफ एन्झाईम्स रिक्वायर्ड फॉर ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड एज. आता ऑप्शन ए अपो एन्झाईम, ऑप्शन बी कोफॅक्टर, ऑप्शन सी हॅलो एन्झाईम, ऑप्शन डी प्रोस्टॅटिक ग्रुप. तर याचं करेक्ट आन्सर आहे कोफॅक्टर. कोफॅक्टर याच्यासाठी कारण की जे त्याचा ॲक्टिव्ह पार्ट असते त्याला आपण हॅलो एन्झाईम म्हणतो. अपो एन्झाईम म्हणजे कोणतं असते, प्रोटीनियस पार्टला आपण अपो एन्झाईम म्हणतो किंवा अपो प्रोटीन म्हणतो. आणि जे नॉन प्रोटीन पार्ट असते, नॉन प्रोटीन पार्ट कोणतं असते तर नॉन प्रोटीन पार्ट दोन प्रकारचे असते. एक तर ऑर्गॅनिक असू शकते, नाही तर इनऑर्गॅनिक असू शकते. ऑर्गॅनिक असलं तर त्याला आपण काय म्हणायचं, ऑर्गॅनिक असलं त्याला आपण कोफॅक्टर म्हणायचं आणि इनऑर्गॅनिक असलं त्याला कोएन्झाईम म्हणायचं. मार्कर एन्झाईम फॉर मायोकार्डियल इन्फेक्शन दॅट इज हार्ट अटॅक. ऑप्शन ए अल्कलाइन फॉस्फेट, ऑप्शन बी अमायलेज, ऑप्शन डी LDH अँड CKMB, ऑप्शन डी ॲसिड फॉस्फेट. तर याचं करेक्ट आन्सर आहे LDH आणि CKMB. तर हे कार्डियक हे काय आता कार्डियक एन्झाईम आहे लीक्स इनटू ब्लड आफ्टर हार्ट मसल इंज्युरी. आणि त्यात पण सगळ्यात फास्टेस्ट विचारलं तर ते आहे CKMB. CKMB हे मार्कर जे आहे हे फास्टेस्ट आहे आपल्याला मायोकार्डियल इन्फेक्शन किंवा हार्ट रिलेटेड इंजुरीज जेव्हा होते त्यासाठी हे मार्कर आहे. त्याच्यानंतर काय, एन्झाईम यूज ॲज अ मार्कर फॉर लिव्हर डिसीज. ऑप्शन ए लायपेज, ऑप्शन बी ALT HGPT आणि AST दॅट इज HGO2, ऑप्शन सी अमायलेज, ऑप्शन डी युरियास. तर करेक्ट आन्सर आहे आपलं बी ALT HGPT आणि AST HGO2. बोथ ट्रान्स अमायनेज एलिवेट द लिव्हर इंजुरी. ALT इज लिव्हर स्पेसिफिक. त्याच्यानंतर काय आहे तर एन्झाईम यूज ॲज अ डायग्नोस्टिक मार्कर इन पॅनक्रियाटिक्स. पॅनक्रियाटिक्समध्ये ऑप्शन ए LDH, ऑप्शन बी अमायलेज अँड लायपेज, ऑप्शन सी युरियाज, ऑप्शन डी अल्कलाइन फॉस्फेट. याचं करेक्ट आन्सर आहे अमायलेज अँड लायपेज. अमायलेज अँड लायपेज हे डायग्नोस्टिक मार्कर आहे कशाने, पॅनक्रियाटिक्समध्ये. एलिवेटेड इन ब्लड ड्युरिंग ॲक्यूट पॅनक्रियाटिक्स. लायपेज इज मोर स्पेसिफिक. त्याच्यानंतर काय, एन्झाईम ॲक्टिव्हिटी अफेक्टेड बाय. ऑप्शन ए टेम्परेचर, ऑप्शन बी pH, ऑप्शन सी सबस्टेन्स कॉन्सन्ट्रेशन आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबो. कारण की टेम्परेचर असलं तर ऑप्टिमम टेम्परेचर, ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी, ऑप्टिमम pH, ऑप्टिमम ॲक्टिव्हिटी. आणि जेवढं जास्त सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन तेवढं जास्त त्याचा ॲक्टिव्हिटी येते. त्याच्यानंतर द रेट ऑफ एन्झाईम कॅटलाइज्ड रिॲक्शन डबल्स फॉर एव्हरी. ऑप्शन 1 डिग्री सी राईज, ऑप्शन 2 5 डिग्री सी राईज, ऑप्शन सी 10 डिग्री सी राईज आणि ऑप्शन डी 15 डिग्री सी राईज. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 10 डिग्री सी राईज. दर 10 डिग्रीची जर आपण टेम्परेचर वाढवलं तर ॲक्शन काय होते, डबल्स होते एन्झाईमची. एन्झाईम कॅटलाइज रिॲक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर 8वा क्वेश्चन आहे. तर यातने असं म्हणलं जातं प्लाझ्मा एन्झाईम मार्कर फॉर बोन डिसऑर्डर्स. बोन डिसऑर्डरसाठी प्लाझ्मा एन्झाईम मार्कर. ॲसिड फॉस्फेट, अमायलेज, अल्कलाइन फॉस्फेट, LDH. तर याचं करेक्ट आन्सर आहे अल्कलाइन फॉस्फेट. अल्कलाइन फॉस्फेट जे असते तर ते बोन डिसऑर्डर्समध्ये असते. आता बोन डिसऑर्डर्समध्ये नाही का अल्कलाइन फॉस्फेटचा लेवल कसा असते, तर बोन डिसऑर्डर्समध्ये अल्कलाइन फॉस्फेटचा लेवल हमेशा काय होऊन जाते, अल्कलाइन फॉस्फेटचा लेवल हमेशा कमी होऊन जाते. आणि मस्क्युलर डिस्ट्रॉफीमध्ये काय होत असते तर अल्कलाइन फॉस्फेट 1 त्याचा लेवल कसा असते, वाढलेला असते आणि अल्कलाइन फॉस्फेट 2 याचा लेवल काय असते, कमी असते. हे एक मार्कर आहे. त्याच्यानंतर 9th क्वेश्चन आहे मायकेलिज कॉन्स्टंट
तर याच्यातनी काय असतं, मायकेलिस कॉन्स्टंट रिप्रेझेंट ऑप्शन ए मॅक्झिमम वेलॉसिटी, ऑप्शन बी सब्सटन्स कॉन्सन्ट्रेशन ॲट हाफ व्ही मॅक्स, ऑप्शन सी एन्झाईम कॉन्सन्ट्रेशन, ऑप्शन टेम्परेचर कॉन्सन्ट्रेशन. तर याचं करेक्ट आन्सर आहे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट हाफ व्ही मॅक्स. KM इज इक्वल टू यस असं मी म्हणू शकतो, किंवा KM इज इक्वल टू हाफ व्ही मॅक्स. म्हणजे सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट हाफ व्ही मॅक्स इंडिकेट्स एन्झाईम अफिनिटी टू सबस्ट्रेट ॲट लोअर KM अँड हायर अफिनिटी. त्याच्यानंतर येऊन जाऊ आपण एन्झाईम यूज इन प्रोस्टेट कॅन्सर डायग्नोसिस. प्रोस्टेट कॅन्सर डायग्नोसिसमध्ये काय असते, ऑप्शन ए अल्कलाईन फॉस्फेट, ऑप्शन बी ॲसिड फॉस्फेट, ऑप्शन डी LDH, ऑप्शन डी अमायलेज. याचं करेक्ट आन्सर आहे ॲसिड फॉस्फेट. ॲसिड फॉस्फेट असते हे प्रोस्टेट कॅन्सरमध्ये काय असते, वाढलेलं असते. अशा तरी आपण आज 10 MCQs बघितले आणि हे आपण एक स्लॉट 1 ठेवलेला आहे आणि स्लॉट 2मध्ये आपण याचे नेक्स्ट MCQs कवर करू. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि क्वेश्चन्स खरेच तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. फार्मा एक्झाम सर्कल.